जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, ही समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना। समर्थांना नमस्कार करून आपल्या आयुष्यात चमत्कार करणाऱ्या प्रार्थनेला सुरुवात करते। मित्रांनो, काही लोकांनी विचारलं की कसे आम्ही देवाशी कनेक्ट होऊ शकतो, कसे आम्ही त्या देवाची प्रार्थना करू शकतो, कसे आपण त्या देवावरती भक्ती श्रद्धा करू शकतो। देवाची प्रार्थना करण्यासाठी घर सोडण्याची आवश्यकता आहे का, किंवा दिवसभर बसून भजन, नामस्मरण, जप करणे महत्त्वाचे आहे का? मित्रांनो, एकदा चैतन्य महाप्रभूंना कोणीतरी विचारलं, भक्त कोणाला म्हणतात, भक्त कोण असतो? तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणाले, 3 प्रकारचे भक्त असतात। ज्यांनी जीवनात फक्त एकदाच देवाला हाक मारली ते देखील भक्त आहेत। जे देवाला रोज हाक मारतात ते देखील भक्त आहेत। आणि जे भक्त दिवसभरातील फक्त 5 मिनिटं अगदी मनापासून देवाला हाक मारतात तेच भक्त सर्वश्रेष्ठ असतात। मित्रांनो, पूर्ण दिवस जप करू नका, पूर्ण दिवस नामस्मरण करू नका, 1 तास नाही किंवा 2 तास नाही, फक्त आणि फक्त 5 मिनिटं। जेव्हा रात्री तुम्ही झोपत असाल तेव्हा फक्त आणि फक्त 5 मिनिटं आपल्या मनाने त्या परमात्म्याला, आपल्या ईश्वराला, आपल्या परमेश्वराला, आपल्या समर्थांना मनापासून शरण जा। त्यांना सांगा, हे ईश्वरा, तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। सर्व काही तुम्ही मला माझ्या आयुष्यात दिलं आहे, त्यासाठी तुमचे मनापासून आभार। आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा फक्त आणि फक्त 5 मिनिटांसाठी पुन्हा एकदा आपल्या ईश्वराला, आपल्या परमेश्वराला, आपल्या समर्थांना मनापासून धन्यवाद द्या। त्या देवाचे आभार माना। त्या परमेश्वराला सांगा की तुम्ही पुन्हा एक नवीन दिवस माझ्या आयुष्यात आणला आहे, पुन्हा एक नवीन मौका जिंदगीमध्ये काहीतरी करण्यासाठी तुम्हीच मला दिला आहे। मित्रांनो, आपल्या आयुष्यात खूप चुका होत असतात। कोणतीच अशी व्यक्ती नाहीये की जी चुकत नाही। पण मित्रांनो, ही 5 मिनिटांची प्रार्थना आपल्या आयुष्यात खूप शक्ती निर्माण करू शकते। ही प्रार्थना करून तुमच्यामध्ये एक जिंकण्याची नवीन ताकद निर्माण होईल। ही प्रार्थना करून तुमच्यामध्ये एक जिंकण्याची नवीन ताकद निर्माण होईल। आपल्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा आपल्याला या 5 मिनिटांच्या प्रार्थनेमुळे नक्कीच मिळू शकते। मित्रांनो, एकदा नारद मुनींनी परमेश्वराला विचारले की तुमचा सर्वात मोठा भक्त कोण आहे? त्यांना वाटलं, पूर्ण दिवस आपण नारायण नारायण करतो, तर माझ्यापेक्षा मोठा भक्त कोणीच असू शकत नाही। तेव्हा ईश्वर म्हणाले, माझा एक भक्त आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे, आणि तो एक शेतकरी आहे। तो शेतकरी पृथ्वीवरती राहतो, तो माझा सर्वात मोठा भक्त आहे। ते ऐकून नारद मुनी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात प्रश्न पडले। मग त्यांनी विचार केला की आपण स्वतः जाऊन त्या शेतकऱ्याची दिनचर्या पाहावी। म्हणून ते तिकडे गेले। त्या शेतकऱ्याची दिनचर्या त्यांनी स्वतः पाहिली। तेव्हा असं समजलं की शेतकरी सकाळी फक्त 1 माळ जप करून आपल्या शेतात काम करायला निघून जात असे। शेतातून रात्री घरी आल्यानंतर झोपण्यापूर्वी देवाच्या नावाचा 1 माळ जप करून तो पुन्हा झोपत असे आणि पूर्ण दिवस तो कामच करत असे। परमेश्वराचं तो जराही नाव घेत नसे। शेतकरी इमानदारीने आपले जीवन जगत असे। आपल्या आई-वडिलांची सेवा अगदी मनापासून तो करत असे। आपली पत्नी, आपली मुलं, त्याच्या पूर्ण कुटुंबाचं कर्तव्याने व्यवस्थितरित्या
तो पालन करत असे. तो शेतकरी चुकूनही कुणाचं मन जराही दुखवत नसे आणि ते पाहून नारद मुनी आश्चर्यचकित झाले होते. ते मनात म्हणाले की हा मोठा भक्त कसा काय असू शकतो. आणि पुन्हा ते आपल्या देवाजवळ आले आणि देवाला सर्व काही सांगू लागले की देवा, तो तर तुमचा एक माळ जप करतो आणि पूर्ण दिवस शेतामध्ये काम करतो. मग तो तुमचा सर्वात मोठा भक्त कसा काय असू शकतो. तेव्हा परमेश्वर म्हणाले की तो शेतकरी फक्त एक माळ जप करतो, पण त्या एक माळ जपामध्ये तो जराही दुनियेचा विचार करत नाही. तो फक्त माझ्याकडेच लक्ष देतो आणि तो त्याच्या सर्व कार्यामध्ये परिपूर्ण आहे. मित्रांनो, अगदी त्याचप्रमाणे आपण स्वतः फक्त आणि फक्त 5 मिनिटं आपल्या परमेश्वराला आपण वेळ दिला पाहिजे. त्या परमेश्वराला फक्त 5 मिनिटांसाठी मनापासून हाक मारली पाहिजे. त्या देवाचं नाव आपण फक्त 5 मिनिटांसाठी घेतलं पाहिजे. भक्तांनो, आपण फक्त सकाळी आणि रात्री 5 मिनिटांसाठी केलेली ही प्रार्थना आपल्या आयुष्यात नक्कीच चमत्कार करू शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की या 5 मिनिटांमध्ये 1 सेकंद सुद्धा तुम्हाला बाहेरच्या दुनियेचा विचार करायचा नाही. त्या दुनियेकडे आपल्याला लक्षच द्यायचं नाही. ही 5 मिनिटं आपल्याला आपल्या परमेश्वराला अगदी मनापासून समर्पित करायची आहेत. मित्रांनो, तुमचं सध्याचं जे जीवन आहे त्याला व्यवस्थित लक्षपूर्वक नोटीस करा आणि आजपासूनच देवाजवळ 5 मिनिटे बसा. देवाचं 5 मिनिटं नामस्मरण करा. आपल्या आयुष्यातील 5 मिनिटं आपल्या परमेश्वराला समर्पित करा आणि तुम्ही स्वतः बघा की तुमच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार होतो, काय काय बदल होतो. ही परमेश्वराची शक्ती, ही परमेश्वराची ऊर्जा तुमच्या आयुष्यात स्वतःहून चमत्कार करेल. तुम्ही स्वतः त्या शक्तीचा, त्या ऊर्जेचा अनुभव घ्याल. मित्रांनो, प्रार्थना करण्यासाठी धार्मिक होणं गरजेचं नाही. प्राणी असू द्या, मनुष्य असू द्यात, आपण आपल्या परमेश्वराला आपल्या जीवनातील फक्त 5 मिनिटे तरी दिलीच पाहिजेत. आपल्यामध्ये इतकी देखील ताकद नाहीये की आपण स्वतः श्वास घेऊ शकतो. मित्रांनो, हे सर्व तर आपल्याला आपल्या परमेश्वराने दिलेलं आहे. ही सर्व सोय आपल्या परमेश्वराने आपल्यासाठीच केलेली आहे. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर आपल्यामध्ये इतके देखील ताकद नाहीये की जमिनीतून आपल्याला खाण्यासाठी आपण स्वतः धान्य निर्माण करू शकतो. ते तर फक्त एक बी असतं, पण त्या बियांमध्ये फळं परमेश्वराच्या शक्तीनेच निर्माण होतात. मित्रांनो, ही प्रार्थना म्हणजे 5 मिनिटं तुम्ही तुमच्या देवाला द्या. मग तो देव कोणताही असो, त्या देवाच्या समोर बसून फक्त 5 मिनिटे कोणताही विचार मनात न आणता, कोणतंही दुःख मनात न आणता किंवा कोणत्याही दुनियेचा विचार मनात न आणता फक्त आणि फक्त देवासमोर 5 मिनिटं बसा. 5 मिनिटं देवासमोर प्रार्थना करा आणि मग बघा, तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार होईल. मित्रांनो, जर तुम्ही इमानदारीने आणि मनापासून आपल्या आयुष्यातील फक्त 5 मिनिटं या प्रार्थनेसाठी दिली तर तुमच्या आयुष्यात अपेक्षेपेक्षा जास्त सुख आणि आनंद नक्कीच तुम्ही मिळवाल. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.